आमसभा तुम्ही घेतलेली आहे 7 वर्षानंतर. सविस्तर सांगा काय काय ह्या सभेमध्ये ठराव घेण्यात आले आणि काय 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 अतिशय चांगली सकारात्मक चर्चा आले. तुम्ही बघा जवळपास 5,000 ते 7,000 लोक या आमसभेला असतील आणि सगळे गावचे प्रमुख मंडळी आहेत. याच्यामध्ये काही नरेगाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न आले, काही घरकुलाच्या बाबतीत आले. एक म्हणजे स्वर्गीय संतोष, कारण संतोष देशमुख हे सरपंच असल्यामुळं त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा प्रकारचा सुद्धा ठराव या ठिकाणी आमसभेमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे भूसंपादनाचे पैसे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी व्हावा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नाला मला वाटतं आपण पत्रकार मित्र इथं होता, आपण पाहिले त्या प्रत्येकाच्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे, माझ्या तहसीलदारांनी केला आहे, माझ्या SDMने केला आहे, माझ्या BDOनी सुद्धा या ठिकाणी केला आहे. आणि जे सगळे बघा विभाग प्रमुख आपण इकडे ठेवले होते. हे काय आमसभा हे मोठा आरसा आहे. हा आरसा म्हणजे सर्वसामान्यातला सामान्य माणूस ज्याचं कुठंच गाऱ्हाणं ऐकलं जात नाही ते गाऱ्हाणं आमसभेमध्ये ऐकलं जातं, म्हणून ही आमसभा आहे. आमसभेमध्ये आपण एक विहिरीचा देखील मुद्दा मांडला होता. याच्यामध्ये पूर्वी विहिरीकडून लोकांचे पैसे घेण्यात आले होते, तर तुम्ही त्यांच्या मी तेच काय केलं की काही इथले BDO यांनी जाता जाता केला इशारा, म्हणून ते पाथर्डी तालुक्यातलं एक गाव आहे, त्या गावाच्या हॉटेलवर बसून किती विहिरी मंजूर केल्या, त्यांचे कागदपत्र इथं नाही, त्यांचं साधा एक कागद आहे नसताना मग विहीर कसे चालू करतात. तर त्या सगळ्याच्या सगळ्या बाजूला काढून नवीन काही जे आहे त्यांच्या बाकीच्या गावाच्या अपूर्ण 3,295 अपूर्ण आहे त्या अगोदर पूर्ण करायच्या. आणि नंतर आणि जे 20पेक्षा अधिक कामं झाल्याच्या नंतर कमिशनरांकडून परवानगी आणायची, ती परवानगी आणून त्या विहिरी चालू करा. नाही ते पाठीमागं त्याच्यावरती ती टीका झाली, तो विषय मागे संपलेला आहे. परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाची तरी वादावादी झाली, त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी निवडलं, माझा काही संबंध नसताना. तर ते पत्र जे फिरवलं ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं